काँग्रेस शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोण आहे तो, याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची औलाद बरं. हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लास्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे का हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे. 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय, पॉवर सावड मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलंय. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम बोलवलं मला. 9-1 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलंय. म्हणलं गेलो वर. उद्धवने गेलं होतं तिथं, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी हा ना, का करताय? नाही कपडे टेलर कडून आले, त्याला मी ट्राय करतोय कुठला चांगला दिसतो. मी खरा, मी पण ऑब्झर्व करतो. हां, पहिला शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने हा शरीर झाकतं ना, असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तू, इथून पायापर्यंत. आणि मला होतं साहेब कसं मिळलं? उत्तम. मला विकेट काढायचीच होती. मिळलं उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. यांनी सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात जनतेला हात जोडून, जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघं आहेत तर तिघं निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेल्यानंतर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच. आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा आज मोर्चा बारामतीला, कसं येऊ देणार? ना शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो? राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही, नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कवडू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी
तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे.